अक्षय खन्नाचं फासला सॉन्ग माहिती आहे ना? हो, हो. हेच ते धुरंधरमधलं. आता या गाण्याचं खरं बोल कोणालाच कळत नसले तरी या गाण्यानं सध्या जगभराला वेड लावलंय. याच गाण्यावर अक्षय खन्नाने धुरंधर एंट्री घेतली आणि ते सॉन्ग जबरदस्त व्हायरल झालं. सामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत सगळ्यांना या गाण्याची व त्यावरील स्टेप्सनं भुरळ घातली आहे. या गाण्याचं नाव FA9LA असं आहे, तर उच्चार फासला असं आहे. खरं तर हे गाणं 1 वर्ष आधीच 6 जून 2024 रोजी युट्यूबवर रिलीज झालं होतं. बहरीनचा हिप हॉप आर्टिस्ट रॅपर फ्लिप ब्राचीचा युट्यूब चॅनलवर हे गाणं आहे, जे त्यानेच गायलंय. त्यावेळी गाण्याचा फक्त ऑडिओ ट्रॅक होता. धुरंधरमध्ये त्याला व्हिडिओ ट्रॅकही देण्यात आला. आता या गाण्याबद्दल आम्ही का सांगतोय, तर आज याच धुरंधरमध्ये अक्षय खन्नाने जो रेहमान डकेत रोल निभावला होता, त्याच रेहमानबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. नमस्कार, मी मैथिली आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. काळा पठाणी सूट, काळा ब्लेझर, काळा गॉगल आणि चेहऱ्यावर क्रूर हावभाव असलेला अक्षय खन्नाने हे फासला गाण्याची जादू अजूनही ओसरताना दिसत नाहीये. आदित्य धरच्या धुरंधर चित्रपटात बलूच गँगस्टर रहमान डकेतची भूमिका साकारताना अक्षय खन्ना या गाण्याच्या डान्स सीनमध्ये एंट्री करून सर्वांचे लक्ष वेधून घेतो. अक्षय खन्नाचं हेच गाणं सध्या शब्दात समजत नसले तरी प्रत्येकाच्या तोंडात गुणगुणलं जात आहे. अक्षय खन्नाची पडद्यावरील उपस्थिती इतकी प्रभावी आहे की या दृश्यात अनेक लोक मुख्य अभिनेता रणवीर सिंगकडे दुर्लक्ष करतात. अक्षय खन्नाची हिंसक दृश्ये लक्षवेधी आहेत. पाकिस्तानच्या कराचीच्या लयारी या अविकसित शहरावर राज्य करणाऱ्या आणि धुरंधरमुळे भारतात चर्चेत असलेल्या रहमान डकेत खऱ्या आयुष्यात यापेक्षा जास्त किती क्रूर असल्याचं सांगितलं जातं. तरीही अक्षयने त्यातील क्रूरता अगदी परफेक्ट दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. धुरंधरमध्ये दाखवलेले लयारी हे शहर कराची जवळ आहे. स्मशानभूमीत वाढणाऱ्या लयारी या झाडापासून या गावाचं नाव पडलंय. म्हणजेच लयारी हे कब्रस्तान होतं. साधारण 1700च्या दशकात हे शहर वाढत गेलं. सिंधी, मच्छीमार आणि बलूच भटक्या लोकांची ही वस्ती कराची शहरापेक्षा जुनी असल्याचं सांगितलं जातं. 2023च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या 9 लाखापेक्षा जास्त आहे. परंतु 100-150 वर्षांपूर्वीही हे शहर कराचीपेक्षा जास्त फेमस होतं. लयारी म्हणजे जणू काही त्यावेळची झोपडपट्टी. आता सगळे भटके व हातावर पोट असणारे या शहरात वसल्यामुळे त्या शहराकडे त्याच वेळेस प्रशासनाचं दुर्लक्ष झालं. नागरी सुविधा व शहराचं नियोजन पूर्ण कोलमडलं. कोणीही यायचं आणि तिथेच येऊन राहायचं असं सगळं सुरू होतं. त्यामुळे तिथे गुंडगिरी वाढली. अनेक देशातील गुन्हेगारांनी तिथे आश्रय घेतला. लयारी हे गुंड व त्यांच्या टोळ्यांसाठी ओळखलं जाऊ लागलं. एक वेळ अशी आली की पाकिस्तानी पोलिसांनाही ही गुंडगिरी आटोक्यात आणण्यास नाकीनऊ आले. याच लयारी शहरात 1980च्या दरम्यान अब्दुल रहमान बलोच यांचा जन्म झाला. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दाद मोहम्मद व खादिजा बीबी यांच्या पोटी अब्दुल रहमान डकेत जन्माला आला. आसपासच्या वातावरणामुळे व बापाच्या अंमली पदार्थांच्या तस्करीमुळे त्याच्यावर लहानपणापासूनच गुंडगिरीचे संस्कार झाले. तब्येतीने शिडशिडीत असल्यामुळे अब्दुल रहमान स्वतःला सरदार हे नाव लावू लागला. तोच पुढे सरदार अब्दुल रहमान बलोच झाला. वयाच्या 13व्या वर्षी त्याने एकावर चाकूचा हल्ला केला. अगदी क्रूर व कसाईनुमा अब्दुल रहमान डकेत म्हणून प्रसिद्ध झाला. पुढे 2 वर्षांनी त्याने आपल्या स्वतःच्या आईचा सुद्धा खून केला. विरोधी टोळीशी तिचा संबंध असल्याचा राग रहमानच्या डोक्यात बसला आणि त्याने नशेतच आईचा अगदी क्रूर पद्धतीने खून केला. बरं, या लयारीची आणखी एक खासियत होती. खाटीक लोक बोकड्याला किंवा कोंबड्याला जेवढ्या क्रूरतेने मारतात त्यापेक्षा जास्त क्रूरतेने तिथे माणसांचा खून केले जात होते. भर चौकात आणून मुंडके कापून त्या मुंडक्यांचा फुटबॉल खेळला जात होता. याच वातावरणात रहमान डकेतने आपलं स्वतंत्र साम्राज्य उभारलं. पाकिस्तानी वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यून मध्ये रहमान डकेत किंगडम ऑफ फिअर म्हणजे भीतीचे साम्राज्य नावाचा एक लेख आला. या लेखानुसार रहमान वयाच्या 21व्या वर्षी एक अतिभयंकर टोळी चालवत होता. लेखात म्हटले आहे की रहमान खंडणी, अपहरण, अंमली पदार्थांची तस्करी, अवैध शस्त्र विक्री आणि इतर अनेक कारवायांमध्ये सामील होता. जवळपास 1 दशकभर टोळी युद्धामध्ये लयारीमधील जनजीवन ठप्प झाले होते. कारण रहमान आणि त्याची टोळी त्यात प्रतिस्पर्धी आदर्शक पप्पू आणि त्याच्या साथीदारांशी लढत होते.
रेहमानची दहशत एवढी होती की असं सांगतात की लयारीत अगदी श्वास घ्यायचा असला तरी रेहमानची परवानगी घ्यावी लागायची. याच रेहमानने काही दिवसातच राजकारणातही प्रवेश केला. लयारी हा पाकिस्तान पीपल पार्टी बालेकिल्ला होता. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जुल्फिकार अली भुट्टो आणि नंतर त्यांची कन्या दिवंगत बेनझीर भुट्टो यांची लयारीतील चांगली पकड होती. भुट्टोंचा रेहमान डकेत कार्यकर्ता होता. वृत्तपत्रातील छायाचित्रांमध्ये रेहमान हे माजी गृहमंत्री जुल्फिकार मिर्झा यांच्यासोबत आणि बेनझीर भुट्टो यांच्या आसपास अनेकदा दिसले होते. बेनझीर भुट्टो यांच्यावर झालेल्या एका हल्ल्यावेळीही रेहमानने त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले. लयारीमधील राजकीय आणि प्रशासकीय पोकळीमुळे रेहमान राजकारणातही चांगला चर्चेत राहिला. या भागातील विकासाचा अभाव आणि गरिबीमुळे रेहमान सारखी स्थानिक सत्ते केंद्र उदयास झाली. रेहमान जेवढा गुन्हेगारी क्षेत्रात क्रूर होता तेवढाच राजकारणातही फेमस होता. त्याच्या याच अतिराक्षसी वृत्तीमुळे 2009 साली त्याचा गेम वाजवण्यात आला. अगदी 2-3 फुटावरून त्याला गोळ्या घालण्यात आल्या. रेहमानचा गुन्हेगारीचं आयुष्य फक्त 29 वर्ष जगला, परंतु या काळात तो पाकिस्तानच नाही तर भारतातही खूप प्रसिद्ध झाला. याच रेहमानची धुरंधरमध्ये नवी ओळख दाखवली आहे. जे चित्रपटात दाखवलंय त्यापेक्षा किती पट रेहमान डकेत क्रूर होता असं सांगितलं जातंय. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.